आता आरसीएफ सुद्धा अदानीच्या घशात घालणार का? उद्धव ठाकरे यांचा जळजळीत सवाल। आताची सर्वात मोठी बातमी, मुंबईतले मोक्याचे भूखंड अदानी लोडाच्या घशात घातले जात आहे, असा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला। तसेच मुंबईला हद्दपार करण्याची सुपारी या सरकारने घेतली आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले। आरसीएफच्या कर्मचारी संघटनेला उद्धव ठाकरे यांनी संबोधले केले। त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की संकट नव्याने आल्यापुढे उभी राहत आहे। आताच्या खोके सरकारने मुंबई विकायला काढली आहे। मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झालाच पाहिजे अशी या सरकारने सुपारी घेतली आहे। इथे खासगीकरणाचा विषय निघाला आहे। बघूया कोणाला किती खाज आली आहे। ती व्यापारी वृत्ती अतिशय घाणेरडी वृत्ती आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले। मुंबईला संपवायचं, वैशिष्ट्य मारायचं, मराठी माणसाला बेकार करायचं, आता नोकरीच्या जाहिराती येत आहेत। मुंबईत मराठी माणसाला नो एंट्री, बिल्डिंग ज्या उभ्या राहिल्या त्यात नो एंट्री। 1966 काळ जर पुन्हा उभा करायचा ठरवला तर त्यात चुकीचं काय? या मुंबईत सगळे गुन्ह्या गोविंदाने राहत आहे। या हिंदूंचं संरक्षण आम्ही हिंदू म्हणून केलं, आता आपल्या सोबत इतर समाजाचेही लोक येत आहेत। एवढं सगळं व्यवस्थित सुरू असताना मिठाचा खडा का टाकताय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला। आरसीएफ ही संपूर्ण देशाची अन्नदाता आहे। त्यांना तुम्ही खत देता, त्या खतावर मोदींचा फोटो, लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो होता असं त्यांनी निर्माण केली। असा आमचा उपमुख्यमंत्र्यांचा सूर होता। खताचं काय, खत कोणी तयार केलं असंही उद्धव ठाकरे म्हणाले। वांद्र्यात सरकारी कर्मचाऱ्याची वसाहत होती, ही जागा कोर्टाला गेली होती, पण मी मुख्यमंत्री असताना ही जागा मी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवली, पण आता काही निर्णय झाला माहित नाही। आता आरसीएफ सुद्धा अदानीच्या घशात घालणार का? नाहीतर वांद्रे रेक्लेमेशनला सरकारी कर्मचाऱ्यांना घर द्या, आमचा पाठिंबा आहे असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले। बीकेसी मोक्यांचा भूखंड बुलेट ट्रेनला देऊन टाकला, त्याची गरज नाही, ते आमच्या माथी मारले जात आहे। आणि जे मराठी माणसं आहेत त्यांना मिठागरात फेकून देणार। धारावीच्या जास्तीत जास्त लोकांना अपात्र ठरवून मिठागर, दहीसर, मुलुंडला फेकून द्यायचे आणि मोक्याचे भूखंड अदानी आणि लोडाच्या घशात घालायचे, हे होऊ देणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले। सरकारने नवीन योजना आणली आहे, लाडकी बहीण योजना। गद्दारांना 50 खोके आणि लाडकी बहीणना 1500 रुपये। गद्दारांना भरभरून द्यायचे आणि निवडून देण्यासाठी लाच देता, पुन्हा निवडून आल्यावर हे बेघर करणार। हे होऊ न देण्यासाठी आमदार आणि नगरसेवक निवडून आले पाहिजे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।